सकाळ सकाळी मेदोडी कालच आम्हाला न्यूज समजली, फोटो पण बघितला। तर गाईज आता वाजलेत 7:30 आणि आमची जर्नी स्टार्ट झाली। आम्ही चाललोय आमच्या गावाला आणि जायच्या आधी आता जसं जर्नी आमची स्टार्ट झाली तर सगळ्यांना भूक लागले। सकाळ सकाळ कोणी नाश्ता केला नाही तर आम्ही मेदूवडा खायला थांबलोय मस्त। आणि बघा कसा सिद्धेश मेदूवडा खातोय। सकाळ सकाळी मेदोडी एक नंबर आहे। सकाळ सकाळी मेदूवडा खायची मजा वेगळीच आहे। ही मला असं वाटतं स्पेशल मुलांना माहिती असेल। आणि आम्ही वर्तकनगरला अन्न आहे हा खतरनाक। आणि आमच्या सगळ्यांचं झालंय मेदूवडा खाऊन। ह्यांचं सांग आपल्यासोबत आहे साहिल बॉय आणि पंखिल बॉय। हे बघा पंखिल। चला तर मग आता आपण आपली जर्नी स्टार्ट करूया। तर आता आम्ही मस्त प्रवासाला लागलोय। कुठे पोहोचलोय आता आपण खोपोली पासून एक 10-15 किलोमीटर पाठी। आता खोपोलीला पोहोचू आणि वातावरण एवढं मस्त झालंय, पाऊस पडलाय। आमचा काय असा प्लॅन ठरला नव्हता की गावाला वगैरे जायचं। तर रात्री असं सिद्धेश बोलला कुठेतरी जायला पाहिजे ब्लॉग करायला। तर विचार करत होतो, नंतर माळशेज घाटला जाणार होतो। तर नंतर माळशेजचं ठरलं पण नंतर तो पण प्लॅन कॅन्सल झाला। तर सिद्धेश बोलला कुठेतरी जायचंच आहे, सुट्टी आहे सॅटर्डे संडे, तर आपण क्यों नाही गावाला जाऊ। तर असंच आम्ही विदाऊट प्लॅन असं सकाळी उठून निघालो आणि सकाळीच बॅग वगैरे भरली। आम्ही रात्री झोपलो, झोप कंप्लीट केली आणि सकाळी जेव्हा मी सिद्धेशला उठवत होती तेव्हा तो उठतच नव्हता। मला असं वाटलं की आता झालं, हा येणारच नाही आणि कॅन्सल होणार आहे आमचा प्लॅन। तर सीन असा झाला की माळशेजला जायचा विचार केलेला पण माळशेजला बोललो यार कुठेतरी लांब जावं असं वाटतंय। तर मग साहिल बोलला की भंडारदरा जाऊ। तर भंडारदरा आपला 160च्या आसपास किलोमीटर्स आहे। तर असा विचार केला की अरे कोकणात जाऊ ना, पावसाळा हिरवळ। तर मग साहिलला फोन केला की अरे गावाला कोण आहे। तर आजी आहेत गावाला बोलला साहिल। तर बोललो चला आजींना सरप्राईज देऊ आपण मस्तपैकी। आणि आजचा ब्लॉग हा असा तुम्हाला काय असं विशेष दाखवणार नाहीये पण आम्ही असल्यामुळे तो विशेषच होणार आहे, कारण की एक ओव्हरऑल डे दाखवणार आम्ही तुम्हाला आजचा। तू सकाळी उठत का नव्हतास रे? 6चा टाइम दिलेला ना। तर मला अशी एक सवय नाही, मला झोप कमी आहे ठीक आहे, पण सकाळी जायचं जर असेल 5-6 वाजता ना तर मला 4 पर्यंत झोप येतच नाही। आणि हा अशी 3 वाजेपर्यंत तर गप्पाच मारत होता। पंखिल आपको कुछ बोलना है? कैसे लग रहा है? मुझे बहुत अच्छा लग रहा है, लेकिन मुझे साहिल ने सोने नहीं दिया। मुझे रात को घर पे भेज दिया था 11 बजे और कंफर्म किया कि मैं पहुंच गया। और सुबह 6:30 बजे मेरी फैमिली को फोन किया कि अरे उठा दो इसको, उठा दो इसको। कि गाइस इसने ना फोन स्विच ऑफ करके सोया था। मेरे फोन की बैटरी डाउन थी। एनीवेज nevertheless we are on our way. येस। तर अशा प्रकारे सगळे खूप स्ट्रगल करून उठले आणि फायनली आम्ही लागलोय प्रवासाला। साहिलला आहे ना एक मुलगी आवडायची, असं मधुर असं खूप सुंदरसं असं प्रेम होतं ह्याचं तिच्यावरती। तिचं पण होतं वाटतं, तिचं पण थोडंसं असेल आणि होतं। तर त्या मुलीचं ठरलंय लग्न। आणि साहिलचा चेहरा बघा तुम्ही। तर साहिल आमचा आज दुखी आहे बिचारा। कालच आम्हाला न्यूज समजली, फोटो पण बघितला। साहिलने एक सीन केला, त्यांनी पाण्याच्या बॉटल आणायला गेला आणि पैसे दिले आणि बॉटल तिथेच ठेवली। सगळ्या बॉटल तिथेच ठेवल्या। आता आम्ही थांबलोय, युटर्न मारून परत आलो आणि बॉटल ठेवून आला दुकानात। तो चालत गेला आणायला वाटी। मस्त आम्ही आता चहा प्यायला थांबलोय, गरमागरम चहा आणि पावसाचं वातावरण एक नंबर। तर मस्त आज कोकणात जायचंय, चिकन खायचंय आणि आजींना भेटायचंय, त्यानिमित्ताने व्लॉग होईल। कोकण पण सध्याचं वातावरण तुम्हाला समजेल, एकदम मस्त हिरवळ असणार आहे सगळीकडे पावसाच्या वातावरणामुळे आणि खूप मज्जा येणार आहे। आम्ही नदीवर पण जाणार आहे। तरी ते चहा आहे पंढरपुरी, खूप छान आहे, मस्त चहा आहे, टेस्टी आहे। आणि ग्लास बघून तुम्हाला काय आठवतं का? बघा जरा। कोणता आवड?
बुच्चन. बुच्चन आवड दिला पाहिजे याला. सिड बुच्चन. अरे खरंच नाही माहिती माझ्याकडे नाही. चिवकडे होत. Guys, आता हे लोक बूच शोधतायत. पेप्सीची बॉटल पकड आणि बिना बूचची दिली आणि आता त्याने बूच पण हरवून टाकले. हा बहुतेक मला बरोबर माझा आपण व्हिडिओ मध्ये दिसेल बहुतेक तुम्हाला. हा व्हिडिओ मध्ये गाईज ट्राय टू फाइंड आउट वेअर इज द बूच सो वी कॅन गिव्ह बुच्चन अवॉर्ड टू सिड. मी इंस्टाला स्टोरी कमी टाकतो रे कधीतरी टाकतो. काय नाही एवढ्या स्टोऱ्या रोज टाकत असतो. कोट्स एवढे टाकत असतो. पुरा कोट्स ही डालता रे. 100 इमोशन्स 0 वर्ड्स. मी तुम्हाला बोलतोय अरे भाई वो मजबुरी है. माझी स्टोरी बघायला सगळे थांबले. नाही, मी तर नसते थांबली. उसको लगता है ना कि सब वेट कर रहे हैं उसके स्टोरी पोस्ट करने का. वो डालता है वैसे ही सब देखते हैं उसको. सगळे वेटच करत असतात. अरे कोई नहीं देखता. आम्ही तर रेट करतो तुला तुझी स्टोरी बघून. मस्त आता आम्ही वडापाव, भजीपाव, कांदा भजी वगैरे मस्त घेतलेत आणि असा वातावरणाचा आनंद घेत मस्त सगळं एन्जॉय करतोय. खूप छान वातावरण झालं आणि वडापाव एवढे टेस्टी आहेत ना आणि ह्या वातावरणामुळे ह्याची टेस्ट अजून वाढली आहे, enhance झाली आहे. खूप छान आहे. मस्तपैकी माझी व्हेज थाळी आलेली आहे. ह्याच्यामध्ये आहे पनीरची भाजी, परत एक मिक्स भाजी आहे, रोटी आहे, पापड, लोणचं, दही, सोलकढी, भात आणि डाळ. अशी खूप टेस्टी वाटते. आता मी चालू करते खायला आणि तुम्हाला सांगते टेस्ट कशी आहे. घरी जाऊन पण चिकनच खायचं आहे म्हणून मी आत्ता व्हेज थाळी खाणार. आणि आम्ही वाट बघतोय आमचं कधी येतंय. पंकीर वाट बघतोय, साहिल वाट बघतोय. मला टेस्ट करून सांग. मस्त. खरंच मस्त आहे. तर साहिल आणि मंकीची पण चिकन थाळी आलेली आहे. ये सोलकढी जो पेंट है माझी अजून नाही आहे. बघू आता. हे बघा हे खात आहेत कसे बघा. हे बघा हा आली माझी बाजरीची रोटी दिसते मला माझ्या पाठी उभं आहे. तुझ्या थाळीमध्ये झेंडा आहे. काही सिद्धेश्वर थाळीमध्ये एक झेंडा आहे जो आमच्या कोणाच्याच थाळीमध्ये नाही. मला दाखवते मी. हा बघा रोमन वाव. सिद्धेशची स्पेशल सुरमई थाळी. एवढा मोठा पीस आहे बघा सुरमईचा. सगळ्यांचं खाऊन झालं आहे पण माझं काही संपत नाही. खातेच आहे अजून. आणि सिद्धेशला कोळंबी आवडत नाही म्हणून तुझी त्याच्या कोळंब्या सगळ्या मला दिल्यात आणि मी ते पण खाल्ली. पोरं फोटो काढतात. शांत वाटतंय ना. खूप मस्त वाटतं. पाऊस पडतो बाहेर. अजून एक 20 किलोमीटर आहे आमचं. मस्तपैकी एक मॅग्नम मागवलेला आईस्क्रीम आणि साहिलने मागवलं चॉकलेट आणि त्याच्यात ना जॅम खातो. आणि हा वॉफल मागवतो ना, समज चॉकलेट वॉफल जरी असेल किंवा कोणता पण वॉफल तर त्याच्यावर हा स्ट्रॉबेरीचा जॅम, मँगोचा जॅम असा टाकायचा. काय करणार आहे पोराला. कसं वाटतंय. एकदम ब्युटिफुल आहे. ही रुसते. हिने थांबवली गाडी. बोलते मला धबधबा बघायचा आहे. तर तो धबधबा एवढा मोठा होता. मला बोलते या धबधब्याबद्दल सांग. आता मी काय सांगणार आहे त्या धबधब्याबद्दल. बघा हे असं नुसतं पूर्ण रस्ता हसत आलेत आणि सिद्धेश पण यांच्यासोबत मिक्स होऊन नुसता हसतोय आणि काय ब्लॉग बनवत नाहीये. हिचं पण काही चुकत नाहीये. सीन असा आहे की आम्ही एक नवीन चालू करणार आहे जसं की डेली ब्लॉग करतो ना त्या टाईप मध्ये. तर मग आम्हाला ट्रॅव्हल ब्लॉगची सवय आहे ना. जसं की मी शूट करतोय की असे चालते स्लो मोशन समजतंय ना, माहिती वगैरे सांगते.
तर हा पॅटर्न नवीन आहे आमच्या दोघांसाठी ना. जाऊ आता शकत. बोलते मला डोंगरावरती चढायचं. इथे बाजूला नाही जाऊ शकत एवढ्या छान जागेत. आता नाही. आता माझ्याकडे सगळं सामान दिलंय आणि आम्ही पोचलोय. आईचीचा फोन आला तुला पण चाल. आता मी फ्रेश होतो आणि थोड्या वेळातच भेटू. खूप मस्त आणि थंड थंड वाटतंय. लग्न ठरलं साहिलने आता उपवास चालू केले. हे लोक येऊन झोपलेत आणि आता झोपायच्या तयारीत. थोडा पण सिरियसनेस नाही या लोकांच्या चेहऱ्यावर व्लॉगच्या बाबतीत. जरा कुठे गेलो येतेच पाठवून जा जेवण मदत कर. आजी बनवते जेवण. जा चपात्या वगैरे बनव जा. आजी एकटी बनवणार. स्किल्स दाखव तुझे. चला बाहेर चला बसूया. बाहेर जाऊ कुठे. बाहेर बसूया चला. काही नाही ना झोपा आलंय तू उगाचच बोलतोय. तर आज मस्त आम्ही उठलोय सकाळी आणि आजीने मस्त साबुदाणा खिचडी बनवली. एक नंबर. आज आम्ही खाणार नाश्ताला मस्त साबुदाणा खिचडी खातोय. एक नंबर मध्ये मध्ये खूप छान लागतं. आजीने एकदम एक नंबर साबुदाणा खिचडी बनवली. खतरनाक. तू पण नाही बनवत अशी. हा मला पण नाही बनवता अशी. थांब दे तुला खिचडी आणते. ही खा तोपर्यंत पाहिजे तर. नको अरे खा. नको नको खिचडी नको नको अरे नको अरे नाही. असेल तर नको. थोडीशी. आम्ही आता अजून फ्रेश पण नाही झालोय. मस्तपैकी उठलो. रात्री झोपलो मी 12 वाजता मस्तपैकी झोपून 7-7:30ला उठलो. आज गाव ते गाव असतं. असेच केस ठेवायचे. कोणी बघायला नाही पाहिजे तुझ्याकडे. अरे वा गुणी बाळ वाटतं. चहा ठेवून आली मी. दापूर तालुक्यात होतो. खतरनाक पाऊस. जबरदस्त पाऊस होता. बसायला वेळ नाही ना कारण की पोर काय काम करत नाही. मदत करायला पाहिजे की नाही. आता तुम्हीच बोला. पोरगी तुमची बोलू शकता तुम्ही. बाहेर आल्यावर काम नाही करायचं. काम नाही करायचं. काळजी भरपूर करते काम. भरपूर करतात. खरंच करतात. काय चांगली आम्ही काय राहून चिकन बनवलेलं काल. एक नंबर. 2 चपात्या एक्स्ट्रा खाल्ल्या मी. अच्छा. तिसरी पण खाणार होतो मग? पण म्हटलं जास्त नको. काय म्हणतील मग. काय म्हणतील. आता ते नुसतं बोलतील. नाही ऐकलास. अरे माझ्या वयांचा भाव आहे तो. काय बोलणार मला कळालं नाही. माझ्या गावात पण असं नाही बोलतं. आता तुम्ही तेवढा म्हणताय गावचा होता कितीतरी आहे पण त्याला जरा सुद्धा हे नाही गरज नाही. बरोबर आहे बरोबर आहे. माझी तारीफ होते. खरं आहे की खरं आहे की नाही. बरोबर आहे. जसा देश तसा वेळ चालतो वागतो. हा बघा फिशिंग रॉड वगैरे सगळं घेऊन आलोय. पण माहित नाही भेटणार आहे का नाही आम्हाला फिशिंग करायला. बघूया जाऊन. चालत जायचं इथून आपल्याला नदीवर. आणि हे लोक मला सोडून गेले पुढे. सिद्धेश पडलाय पाय घसरून आणि त्याची पूर्ण पॅन्टवर रांगोळी उठली आहे.
आणि आता मला असं वाटतंय मी पण पडणार आहे. चले कधी येणार, कधी ब्लॉग होणार? अबा बाबा ये नवऱ्याला कशी बडबड करते तशी आहे. अशा प्रकारे हा ट्रेक वर्थ होता आणि सुंदर नदीचा नजारा ह्या ट्रेकमुळे मला बघायला भेटणार आहे. सिद्धेशाला इथे मासेमारी करायला आणि वाहत्या पाण्यात हे लोक फिशिंग करतात. काय बोलायचं पुरा. आणि ती काठी कोणत्या तरी दगडात जाऊन अडकते. पण काय मस्त वातावरण आहे. कुठे मॉन्सून प्लेसेसवर जे फेमस आहेत मुंबईमध्ये ते जाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या गावाला जा आणि खूप मजा येते फिरायला. आणि मुंबईपासून जवळच्या कोणत्या मॉन्सून प्लेसेसवर जाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वतःच्या गावाला जा. गावाला सगळीकडे सगळ्या गावांमध्ये खूप छान वातावरण झालं आहे आणि तुम्ही मस्त 2-3 दिवस एन्जॉय करू शकता. आणि खूप असं प्लेझेंट छान मस्त हिरवागार वातावरण. मच्छी भेटलीच नाही मला, छान वाटतंय. तर मच्छींसाठी आम्ही आहे ना काय त्यांना बेट करण्यासाठी आम्ही खाणंच आणलं नाही आणि ते घरातलं चिकन आणलेलं शिजलेलं चिकन शिजलेलं निघून जातंय. तर आम्ही खूप नदीचा कठीण वाला ट्रेक करून खूप थकलोय आणि आता दुसरीकडे जातोय. नदीवरून निघालो आम्ही. सिद्धेश पडला, त्याचा पाय थोडासा दुखतोय आणि तिथे मस्त फोटो बिटो काढले. थोडीशी फिशिंग केली या लोकांनी, पण काय एक पण मासा भेटला नाही. बघा आता ह्या चप्पलच्या भरोश्यावर मी कसं करणार आहे ट्रेक तुम्हीच मला सांगा. जर मला काय झालं तर सिद्धेशला चांगलाच आहे, तो दुसरं लग्न. पण मी त्याला 7 जन्म काय सोडणार नाही, म्हणून मी स्वतःला काय होऊन नाही देणार. आम्ही ग्रामदेवतेच्या मंदिरात पाया पडायला आलेलो, जन्नी मातेच्या मंदिरात. आणि इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे मंदिर अजून बनलं नाही पूर्ण, पण पाया वगैरे पडलोय आम्ही. आणि आता चला दुसरीकडे जाऊया. एक सुपरमॅन आजूबाजूला मस्त हिरवळ आहे आणि पूर्ण ब्लॉग मध्ये मी नुसतं हेच बोलते, आजूबाजूला हिरवळ आहे, कारण की हिरवळच आहे आणि काय नाही दुसरं. ह्या हिरवळमुळे चांगलं पण वाटतंय, पण असं वाटतंय की फक्त हिरवळ आहे. काय बोलतो, काय करायचं. पण असं जरा डोळ्यांना असं शांतता भेटते. आणि मुंबईपासून लांब, मुंबईच्या दगदगीपासून, पोल्युशन पासून थोडं लांब येऊन बरं पण वाटलं. पण असं वाटलं अजून काहीतरी ॲडव्हेंचर पाहिजे होता. अरे वो दुकान में अभी कुछ मिलता नहीं, क्योंकि पहले मिलता था किराना वगैरह और स्नैक्स वगैरह सब मिलते थे, कुरकुरे ये वो, और गांव का स्नैक्स जो रहता है जिनका कोई ब्रांड कंपनी नहीं रहता वो सब स्नैक मिलते थे. और एक स्नैक का नाम था बापाचा माल. और एक स्नैक साहिल और बिट्टू दीदी खाते थे, उसका नाम था लाल जुबान. और वो खा के पूरा जुबान लाल हो जाता था. गाईज बघा कसे सगळे रायडिंग करत येतात गावाला. किती असं वाटलं की आमचे पण गाडीवर गावाला जावं. आणि काहीच पाऊस आला आणि हे कासव सगळे बिळात गेले आणि मी मस्त भिजणार आहे थोडीशी. खो गए हम कहाँ. गावाला असं कुठेही थांबलं तरी असं मस्त वाटतं, एकदम मज्जा येते. आणि बघा आम्ही रस्त्यात असेच थांबलोय आणि खूप मज्जा येते मला तर. कुठेही थांबा, फोटो काढा, मस्त सगळीकडे हिरवळच हिरवळ आणि फोटो पण एवढे छान येतात ना. चला आता गाडीत बसून पुढच्या स्पॉटवर जाऊ. असंच मध्ये मध्ये थांबत थांबत मज्जा करत, टाइमपास करत चाललोय आम्ही.
इथून दापोली आहे 40 किलोमीटर. तर सिद्धेश बोलला की जाऊया आपण. तर बघू, जातोय आम्ही पूर्ण अर्ध्या रस्त्यातूनच परत येतोय. काय की खूप लांब आहे आमच्या गावापासून. आणि जेवण बिवण बनवलंय आजीने. पण रस्ता एवढा भारी आहे ना, तुम्हाला असं घाटासारखा रस्ता आहे, तुम्हाला दाखवते. अरे माझा बर्थडे कधी असतो? 23-26. काही झालं ना, एक पण बर्थ डेट कोणाची लक्षात नाही राहत ना, कसल्या डेट लक्षात राहत. आणि या कधीच कोणाला वेळेवर विश नाही करत आणि एकदम काहीच लक्षात नाही राहत. त्यामुळे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरीची पण डेट, आमच्या लग्नाची डेट ह्याला माहीत नाही, साखरपुड्याची डेट माहीत नाही. आम्ही बघता बघता दापोलीला पोचलो आणि आता आम्ही चाललोय करडे बीचवर. खूप थंड हवा सुटली आहे आणि माझ्या मागे मस्त समुद्र आहे, इनफायनाईट समुद्र. आमचा काहीच ठरलं नव्हतं या बीचवर यायचं, काहीच प्लॅन नव्हता, काय नाही. जस्ट दापोलीच्या रस्त्यावर गाडी टाकली आम्ही आणि डायरेक्ट बीचवर आलो. माझ्या मागे बघा पूर्ण समुद्र आहे आणि एवढी मस्त छान हवा सुटली आहे. आणि ते साहिल आणि पंखील फोटो काढतात. आणि कधी कधी जे आपण प्लॅन करत नाही तेच बेस्ट वर्कआउट होतं. देवानीच बनवलेला हा प्लॅन आमच्यासाठी आणि हा एकदम बेस्ट प्लॅन होता. किती मस्त व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. कशाला पाठून पाठून यायचं, थांबायचं गाडीत तिथे, पण नाही यायचंय पाठून पाठून. तर गावापासून आम्ही जवळपास 50 किलोमीटर आलो आहे दापोलीमध्ये करडे बीचवर. आणि एकदम टोटली वर्थ होतं आणि असं जुळून आलं ना सगळं. आम्ही प्लॅन केला, अचानक भयानक निघालो, गाडी टाकली दापोलीच्या रस्त्यावर, बीचवर आलो आणि एक छोटीशी लाट आली मला पायावर आणि मोठे लाट येते. आता मी जाते. कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? खूप छान. खूप छान. इथे येणं खरंच वर्थ होतं. एकदम मस्त, खूप छान. आता आम्हाला मुंबईला पण निघायचं आहे, मुंबईला जायला. त्याच्यामुळे आता घरी जावं लागेल. आधी गावाला जाऊ कावळ्याला आणि तिथे जेवू वगैरे आणि डायरेक्ट निघू. आणि कारण की उद्या सिद्धेशला ऑफिस आहे, साहिलला पण ऑफिस आहे, पंखीला पण जायचं आहे, मला पण जायचं आहे. तर मग हे शॉर्ट वेकेशनमध्ये खूप मज्जा आली. सिद्धेश शेल्स शोधतोय मस्तवाले. कोणते शेल्स भेटलेत तुला आतापर्यंत? दाखव जरा. लेट मी सी. बघायला पण पैसे लागतात. वाव. सिद्धेशला अजून एक मोठं शेल भेटलंय, दाखव रे जरा. नाईस नाईस नाईस. नेचर्स ब्युटी. रात्र तर खूप पटकन गेली. हा आणि काय झोप लागली ना, एक नंबर. डायरेक्ट सकाळीच जाग आली. माझ्या बाजूला ना पंखील झोपलेला आधी, तर तो उठून जेव्हा जेवायला आला तर लगेच चिव बोलली पंखीलला की तू दुसऱ्या रूम मध्ये झोप, मला इथे झोपायचं आहे, मी तुला गादी देते टाकून. एवढी जड गादी लावली. मी डायरेक्ट डोळेच बंद केले, उघडायचेच नाही. मला वाटलं थोडं गप्पा बिप्पा मारे ह्याच्याशी, जरा नेक्स्ट डेचा प्लॅन करेल व्लॉगचा. मस्त लाल माती लागली आहे. बाहेर नाही खायचं डिसिजन चांगला होता. तुम्ही पण बसा आमच्यासोबत. हाय, आमच्यासोबत बसा. चला आम्ही चाललो आता. येऊ लवकर परत. मला करायचंय मटण वडे, तुम्हाला खायला नाही घातले मी. एवढं चिकन केलं. बाय. थोडा वेळ थांबलं तर रडायला येतं.